नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी NMMS परीक्षेच्या शालेय क्षमता चाचणी या विषयाच्या सन 2019च्या प्रश्नपत्रिकेतील गणित या विषयाची उदाहरणं सोडवणार आहोत. ही उदाहरणं सोडवताना आपण ती कमीत कमी वेळात कशी सोडवता येतील याचा विचार करणार आहोत. तर यासाठी सर्वप्रथम प्रश्न क्रमांक 71 बघूया. या प्रश्नामध्ये दिलेल्या अपूर्णांकांपैकी सर्वात लहान अपूर्णांकी संख्या कोणती असा प्रश्न आहे. तर आधी आपल्याला निरीक्षण केल्यावर लक्षात येईल की या दिलेल्या अपूर्णांकांमध्ये 64 हा सर्वात मोठा छेद आहे आणि उर्वरित सर्व अपूर्णांकांचे छेद आपण 64 करूया. यासाठी आपल्याला पहिला अपूर्णांक जो आहे त्याचा छेद 4 त्याला आपण 16ने गुणले म्हणजे 64 होईल आणि अंशालाही 16ने गुणावे लागेल म्हणजे 16 त्रिक 48 अंश होईल. दुसऱ्या अपूर्णांकात 8 8 64 वरती 5 8 40. तिसऱ्या अपूर्णांकात 16 चौक 64 11 चौक 44 32 दुने 64 17 दुने 34. आता ह्या सर्व अपूर्णांकाचे छेद समान झालेले आहेत. आपल्या असे लक्षात येईल की ज्यावेळेस अपूर्णांकांचे छेद समान असतात त्यावेळेस ज्या अपूर्णांकाचा अंश लहान असतो तो अपूर्णांक सर्वात लहान असतो. म्हणजेच 17/32 हा अपूर्णांक इथं सर्वात लहान आहे. म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. याच्यामध्ये बघा 72 क्रमांकाचा प्रश्न आहे. x हा yच्या व्यस्त चलनात आहे. जेव्हा x बरोबर 72 तेव्हा y बरोबर 8 असेल तर x बरोबर 48 असताना y बरोबर किती. तर बघा यासाठी आपल्याला चलनांचा जो नियम आहे की जेव्हा चलन व्यस्त चलन असतं त्यावेळेस त्यांचा गुणाकार स्थिर असतो. या नियमानुसार XY चा जो गुणाकार आहे तो 72 गुणिले 8 हा ह्या XYच्या गुणाकाराबरोबर म्हणजे XY बरोबर 48Y याच्याबरोबर असेल. म्हणजे आपल्याला या 72 गुणिले 8ला 48 गुणिले Y याने भागावं लागेल. 8 1 8 8 6 48 6ने 72ला भागल्यावर उत्तर येईल 12. म्हणजे आपल्याला या yची जी किंमत आहे ही yची किंमत येईल 12. म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे ही एक बैजिक राशी आहे आणि तिचा आपल्याला विस्तारित रूप बघायचं आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण आधी विस्तारित रूपाचा जो इथं फॉर्म्युला आहे तो वापरू. ह्या 2xला आपण a समजूया, 3y म्हणजे b आणि 5z म्हणजे c. यांचा विस्तार होईल a वर्ग अधिक b वर्ग अधिक c वर्ग अधिक 2ab वजा 2ac वजा 2bc. इथं आपल्या लक्षात येईल की दिलेल्या पर्यायांमध्ये ह्या पहिल्या 3 ज्या राशी आहेत त्या सर्व पर्यायामध्ये समान आहेत. त्यामुळे हा एवढा भाग न सोडवता आपण डायरेक्ट 2ab म्हणजे या 2x 3yचा गुणाकाराची दुप्पट 2 त्रिक 6 दुने 12xy इथं आपल्याला तिसऱ्या आणि चौथ्या पर्यायात दिसतंय. त्यानंतर वजा 2ac वजा 2ac म्हणजे 2 आणि 5चा गुणाकार 5 दुने 10 दुने 20 20xz आपल्याला इथं तिसऱ्या पर्यायात दिसतंय. आणि त्याच्यानंतर वजा 2bc म्हणजे 3 5 15 15 दुने 30 वजा 30yz म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. याच्यानंतर आपण खालच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 74. सोबतच्या आकृतीत आपल्याला दिसतंय P समांतर रेषा Q आणि L समांतर रेषा M दिलेल्या कोनांच्या मापांवरून कोन A आणि कोन B च्या किमती अनुक्रमे कोणत्या. 4 पर्याय सुद्धा आपल्याला दिसत आहेत. आधी आपण आकृतीचं निरीक्षण करूया. इथं आपल्या लक्षात येईल की समांतर रेषा आणि छेदिका यांच्या बाबतीत जेव्हा हा जो कोन आहे याचा संगत कोन हा कोन आहे आणि या कोनाचा संगत कोन हा कोन आहे आणि या कोनाचा विरुद्ध कोन हा दिलेला कोन आहे आणि संगत कोन एकरूप असतात. म्हणजेच याचा या कोनाशी एकरूप हा कोन, याच्याशी एकरूप हा आणि याचा विरुद्ध कोन हा एकरूप. म्हणजे हे दोन्ही कोनसुद्धा
एकरूप आहेत, म्हणजे ज्याची मांडणी आपल्याला अशी करता येईल. 37x - 7 बरोबर 31x अधिक 11. 37मधून 31 गेले, 6x बरोबर 11 अधिक 7 18, म्हणजे xची किंमत येईल 3. ही किंमत आपण या समीकरणात टाकूया, म्हणजे 31 त्रिक 93 अधिक 11 बरोबर 104, म्हणजे हा कोन झाला 104 अंश. हा 104 म्हणून त्याचा विरुद्ध कोनसुद्धा 104 अंश असेल. आणि त्याचा जो आंतरकोन आहे तो आंतरकोन पूरक कोन असतो, म्हणजे या बीचं माप येईल 76 अंश. आणि हा 76 अंश येईल म्हणून हा कोनसुद्धा 76 अंश येईल समोरचा, किंवा याचा जो आंतरकोन आहे हा पूरक कोन राहील, म्हणजे हा 76 आणि त्याचा विरुद्ध कोन ए हा देखील 76 अंश येईल. म्हणजे या ए आणि बीचं माप आलं 76 अंश, म्हणजेच उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे 3x वर्ग अधिक 27x अधिक 54चे अवयव खालीलपैकी कोणते. हा प्रश्न सोडवताना आपल्याला लक्षात येईल की या 3x वर्ग अधिक 27x अधिक 54मध्ये प्रत्येक संख्येमध्ये 3 आपल्याला सामायिक दिसतोय, त्यामुळे आपण याच्यामध्ये 3 सामायिक काढूया. कंसात राहील x वर्ग अधिक 9x अधिक 18. आता या कंसाचा आपल्याला विस्तार करावा लागेल, तो असा होईल 3 दुसऱ्या कंसात x अधिक 6 आणि x अधिक 3, म्हणजे यांचा गुणाकार आपल्याला हा पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपल्याला इथं लक्षात येईल. ही फोड करताना आपल्याला बघा पहिल्या आणि तिसऱ्या राशीचा गुणाकार आहे 18x वर्ग आणि मधली राशी आहे 9x आहे. व ह्या 9xची बेरीज म्हणजे 6 आणि 3ची बेरीज आणि 6 त्रिक 18 होतं, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर या प्रश्नाचं आपल्याला मिळतं. याच्यानंतर पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 76. 10 सेमी बाजू असणाऱ्या चौरसाच्या कर्णाची लांबी किती. इथं आपल्याला एक चौरस काढूया. या चौरसामध्ये ही 10 बाजू आहे आणि आपल्याला कर्णाची लांबी पाहिजे. पायथागोरसच्या प्रमेयानुसार पाया वर्ग अधिक उंची वर्ग म्हणजे 10चा वर्ग 100 अधिक ह्या 10चा वर्ग 100 बरोबर 200 उत्तर आहे. परंतु आपल्याला कर्ण हवा आहे, हा कर्णाचा वर्ग आहे, म्हणून याचं वर्गमूळ म्हणजे वर्गमुळात 200 आपल्याला कर्ण मिळेल वर्गमुळात 200 सेंटीमीटर, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 77. या प्रश्नामध्ये x वजा 1/x बरोबर 5, तर 7 कंसात x वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर किती. यासाठी आपल्याला सूत्र वापरावं लागेल. सूत्र कसं आहे बघा, x वजा 1/x कंसाचा वर्ग अधिक 2 बरोबर x वर्ग अधिक 1/x वर्ग. आता इथे याची किंमत आपल्याला कंसाची माहिती आहे, ती 5 आहे, म्हणजे 5चा वर्ग 25 आणि 25 अधिक हे 2 बरोबर 27, म्हणजे याची किंमत आहे 27. ही किंमत आपण इकडे टाकूया. 7 गुणिले 27 म्हणजे उत्तर येईल 27 7 189, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. याच्यानंतर आपण खालच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 78. आता या 78 क्रमांकाच्या प्रश्नामध्ये आपल्याला मी अशी एक ट्रिक सांगणार आहे की जी आजपर्यंत आपण कुठेही बघितलेली नसेल. ही व्यवस्थित लक्षात ठेवा. रेखांकित भागाचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. या वर्तुळामध्ये PQRS हा चौरस आहे आणि वर्तुळाची त्रिज्या 21 सेंटीमीटर आहे. रेखांकित भागाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. बघा ही जी त्रिज्या आहे ही 21 सेंटीमीटर आहे. तर याच्यासाठी शॉर्ट ट्रिक अशी आहे, रेग्युलर मेथडने आपण वर्तुळाच्या क्षेत्रफळातून चौरसाचं क्षेत्रफळ वजा करतो, परंतु इथं एक फॉर्म्युला असा आहे 8/7 गुणिले त्रिज्येचा वर्ग. हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. मग इथं 8/7 गुणिले 21 गुणिले 21 म्हणजे 7 त्रिक 21 यांचा गुणाकार केला तर 21 त्रिक 63 गुणिले 8 उत्तर येईल 8 त्रिक 24 2 8 48 2 50 504, म्हणजे 4 क्रमांकाचा पर्याय आहे. अतिशय पटकन उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. याच्यानंतर आपण
पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 79 हा प्रश्न आहे. चौकोन PQRS हा 28 सेमी बाजू असणारा चौरस असून बिंदू ABCD हे प्रत्येक बाजूचे मध्यबिंदू आहेत. प्रत्येक बाजूचे मध्यबिंदू आहेत. जर चौकोन ABCDचे क्षेत्रफळ किती येईल? या ABCD चौकोनाचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. तर बघा, ही प्रत्येक बाजूची लांबी 28 सेंटीमीटर आहे. इथं बाकीचं काहीही कॅल्क्युलेशन न करता ही बाजू बरोबर आपण AC दाखवू, म्हणजे ही SR आणि AC ह्या एकरूप आहेत, म्हणून हिची लांबीसुद्धा येईल 28. आणि हा ABCD हा जो चौरस आहे त्याचे क्षेत्रफळाचं सूत्र आहे कर्ण गुणिले अर्धा कर्ण. हे चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे. कर्ण आहे 28 आणि अर्धा कर्ण म्हणजे 14 आणि 28 आणि 14चा गुणाकार 28 चोक 112, 11, 28 एक 28, 38 एक 39 म्हणजे 392 चौरस सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. आता खालचा आपण प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 80. एका शेतकऱ्याने 25,000 रुपये किमतीचा माल आडत्यामार्फत विकला, त्याला 3% आडत द्यावी लागली, तर त्या शेतकऱ्याच्या हातात किती रक्कम मिळेल? बघा, अतिशय सोपं उदाहरण आहे. याच्यामध्ये 100 रुपयावर 3 रुपये आडत दिलेली आहे. बघा, 100वर 3, तर 25,000 रुपयावर किती आडत द्यावी लागेल? हे 2 शून्य गेले. 250 गुणिले 3 750 आणि 25,000 म्हणून 750 रुपये वजा केले म्हणजे उत्तर येईल 24,250. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. जाऊया खालच्या प्रश्नाकडे. क्रमांक 81. 10 दराने 8,000 रुपये मुद्दलाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? इथं आपण चक्रवाढ व्याजाचं सूत्र न वापरता आधी पहिल्या वर्षाचं सरळ व्याज काढू आणि जी रास होईल त्या राशीवरचं दुसऱ्या वर्षाचंही सरळ व्याज काढू, म्हणजे आपल्याला एकूण 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज मिळेल. कसं ते बघूया. बघा, 10 दराने ह्या 8,000 रुपयाचं सरळ व्याजाचं सूत्र जर वापरलं तर लगेच आपल्याला उत्तर मिळेल. पहिल्या वर्षाचं व्याज जे आहे ते 800 रुपये. त्यानंतर दुसऱ्या वर्षी आपल्याला या पहिल्या वर्षाच्या 8,000 रुपयावरचं 800 रुपये व्याज आणि ह्या 800 रुपयावरचं 80 रुपये व्याज, म्हणजे एकूण होईल 880. हे दुसऱ्या वर्षाचं, म्हणजे दोन्ही वर्ष मिळून 800 अधिक 880 बरोबर 1,680. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 82. वर्तुळाचे केंद्र C असून त्याची त्रिज्या 17 सेमी आहे. त्या वर्तुळाच्या एका जीवेची लांबी 30 सेमी असेल तर ती जीवा वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर असेल? यासाठी आपण आधी एक वर्तुळ काढूया. या वर्तुळाचा केंद्र आपण त्याला A समजूया. यानंतर त्याची जी त्रिज्या आहे 17 सेंटीमीटर आणि जीवा, या जीवेची लांबी आहे 30 सेंटीमीटर आणि तिचं आपल्याला अंतर शोधायचं आहे. म्हणजे या केंद्रापासून जीवेवर एक लंब टाकावा लागेल, म्हणजे हा त्रिकोण ABC. आता आपल्याला नियम माहिती आहे, वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब त्या जीवेला दुभागतो, म्हणजे ह्या 30चे 2 भाग होतील, म्हणजे ही बाजू येईल 15 सेंटीमीटर. इथे आपण काटकोन त्रिकोण तयार झालेला दिसतोय ABC. पायथागोरसचं प्रमेय वापरलं तरी चालेल, किंवा त्याऐवजी एक छोटीशी ट्रिक सांगतो. या दोघांची बेरीज करायची, कर्ण आणि पायाची, म्हणजे 17 अधिक 15 32. नंतर या दोघांची वजाबाकी करायची, 17 वजा 15 2 आणि यांचा गुणाकार करायचा, 32 दुने 64. आणि ही बाजू म्हणजे ह्या 64चं वर्गमूळ ते येईल 8. म्हणजे केंद्रापासून जीवेचं अंतर आहे 8 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा, 3चा घातांक m. प्रश्न क्रमांक 83. 3चा घातांक m अधिक 3चा घातांक m अधिक 1 बरोबर 108 असेल तर m बरोबर किती? इथं बघा, जर व्यवस्थित निरीक्षण केलं आपण याचं तर लक्षात येईल, याच्यामध्ये 3चा घातांक m आपल्याला कॉमन किंवा सामायिक काढता येईल. कंसामध्ये या 3चा घातांक mच्या ऐवजी मग 1 येईल आणि इथं m अधिक 1च्या ऐवजी 3चा घातांक येईल 1, कारण m आपण बाहेर घेतला आहे. घातांकाच्या नियमाचा इथं आपण वापर करतो आहे. बरोबर 108.
आता 3चा घातांक m गुणिले 3चा 1 घातांक म्हणजे 3 आणि 1 4 बरोबर 108. आता 3चा m वा घात बरोबर 108ला आपण 4ने भागल्यावर उत्तर येतं 27. आणि आपल्याला माहिती आहे 3चा घन 27 आहे म्हणजे m ची किंमत येईल 3. म्हणून इथं पर्याय क्रमांक 1 उत्तर 3 आहे. यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 84. बघा या प्रश्नामध्ये आपल्याला अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी आहे. कसा सोडवायचा बघूया. इथं ऋण 2/3चा घातांक ऋण. आता इथं तिन्ही अपूर्णांकाचे घातांक ऋण आहेत म्हणून आपण लिहिताना गुणाकार व्यस्त लिहित जाऊ म्हणजे एक पायरी आपली इथं वाचणार आहे. ऋण 2/3चा ऋण दुसरा घातांक आपण लिहिताना उलट लिहू. लक्षात घ्या 3चा वर्ग 9 म्हणजे इथं ऋण चिन्ह असेल पण वर्ग होताना धन होईल आणि खाली 2चा वर्ग 4 अधिक इथं पहिला घातांक आहे म्हणजे तीच संख्या राहील परंतु लिहिताना आपण 2/1 लिहू. आता इथं ऋण म्हणजे वजा चिन्ह आहे. वजा चिन्ह असल्यामुळे आपण इथं ते चिन्ह तसंच ठेवू. कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे. आता लिहिताना 3चा पहिला घातांक म्हणजे 3 आणि खाली छेदस्थानी 1. बघा आता 9/4 अधिक 2/1 वजा 3. आता हे सोडवताना बघा 9 आणि 4 दुने 8 17/4 वजा 3/1 म्हणजे 17 वजा 4 त्रिक 12 म्हणजे 5/4 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. पर्याय इथं आपल्याला 5/4 उत्तर आलेलं आहे. बघू पर्याय कोणता आहे ते. आपला पर्याय आहे इथं चौथा पर्याय हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 85. एका वृत्तचिती आकाराच्या पाण्याच्या टाकीचा व्यास 2.8 मीटर असून उंची 5 मीटर आहे तर त्या टाकीत किती लिटर पाणी मावेल. इथे आपल्याला वृत्तचितीच्या आकारमान म्हणजेच व्हॉल्यूम काढावं लागेल. कसं काढायचं बघूया. त्यासाठी सूत्र आहे वृत्तचितीचे घनफळ बरोबर पाय आर वर्ग एच. परीक्षेमध्ये सूत्र लिहू नका डायरेक्ट किंमत टाकायची आहे. इथं पायची किंमत आहे 22/7 गुणिले आरचा वर्ग. तर आता व्यास 2.8 आहे म्हणजे त्रिज्या येईल 1.4. आपण पॉईंट न देता 14 लिहूया. 14 गुणिले 14 म्हणजे आर वर्ग. दशांश चिन्हाचा वापर आपण उत्तर आल्यावर करू म्हणजे सोपं जाईल. उंची 5 7 1 7 7 दुने 14. तर बघा 22 दुने 44 गुणिले 14 5 70. तर 70 आणि 44 यांचा गुणाकार येईल 0 7 चोक 28 2 7 चोक 28 2 30. आधी आपण इथं दशांश चिन्ह न दिल्याने इथं 2 अंकाच्या आधी दशांश चिन्ह देऊ म्हणजे उत्तर येईल 30.8. हे आता याचं टाकीचं घनफळ आलेलं आहे परंतु आपल्याला ते लिटरमध्ये काढायचं. हे दिलेलं मीटरमध्ये आहे. आपल्याला माहिती आहे 1 घन मीटर म्हणजे 1000 लिटर. म्हणजे आपल्याला लिटरमध्ये काढताना याला 1000ने गुणावं लागेल. याला 1000ने गुणल्यावर बघा गुणिले 1000 उत्तर येईल. हे 2 चिन्ह 2 स्थळं दशांश चिन्ह पुढे जाईल आणि हा 1000चा शेवटचा 0 म्हणजे उत्तर येईल 30,800. याच्यामध्ये उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 30,800 लिटर पाणी मावेल. हा पर्याय उत्तर आलेला आहे. पुढचं बघूया आपण. तर प्रश्न क्रमांक 86. खालीलपैकी कोणत्या माहितीच्या आधारे चौकोन रचना करता येणार नाही. यासाठी चौकोन रचनेच्या संदर्भात आपण जे प्रकरण आहे पुस्तकामध्ये त्याचा अभ्यास केला तर निश्चितच असा प्रकारचा प्रश्न सोपा जाईल. याच्यात बघा पहिला आहे 4 बाजूने एक कर्ण दिले असता. इथं आपल्याला हा चौकोन काढता येणार आहे. 3 बाजू आणि एक कर्ण दिले असता. इथं मात्र एक कोन देणं आवश्यक होतं म्हणून हे काढता येणार नाही. कोणत्याही 2 बाजू आणि 3 कोन दिले असता हाही चौकोन आपल्याला काढता येईल. 3 बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेले कोन दिले असता हाही चौकोन आपल्याला काढता येईल. म्हणजे फक्त ब म्हणजे 3 बाजूने एक कर्ण दिले असता चौकोन रचना करता येणार नाही. हा पर्याय क्रमांक 2 याचा बरोबर आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 87. x वर्ग वजा 7x अधिक 15 या बहुपदीला x वजा 3 ने भागले असता
येणारा भागाकार व बाकी खालील अनुक्रमे कोणती. म्हणजे या बहुपदीला आपल्याला भागायचं आहे. बघा इथं x वर्ग वजा 7x अधिक 15 भागिले x वजा 3. आधी x वर्ग म्हणजे या xला xने गुणावं लागेल म्हणून x वर्ग वजा 3x इथं वजाबाकी केल्यावर 0 वजा 7x वजा 3x म्हणजे ऋणाचा धन इथं उत्तर येईल ऋण 4x अधिक 15. आता इथं ऋण 4x साठी आपल्याला इथं ऋण 4 ने गुणावं लागेल म्हणजे इथं ऋण 4x होईल. ऋण 4x ऋण 4 गुणिले ऋण 3 म्हणजे धन 12. आता इथं वजाबाकी केल्यावर 0 आणि 15 इथं अधिकचा वजा होईल 15 वजा 12 3 म्हणजे बाकी आलेले आहे 3 आणि भागाकार आलेला आहे x वजा 4 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 88. एका वारंवारता सारणीमध्ये जर सिग्मा fi xi इज इक्वल टू 1363 आणि n बरोबर 29 तर मध्य काढायचं. आपल्याला मध्य काढण्यासाठी आपल्याला सूत्राचा वापर करावा लागेल. x बार इज इक्वल टू समेशन ऑफ fi xi अपॉन n. अतिशय सोपं उदाहरण आहे, फक्त भागाकार करायचा आहे. 1363 भागिले 29 उत्तर येईल 29 चोक 116 20 29 7 203 म्हणजे 47 हे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर जाऊया खालच्या प्रश्नाकडे. आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून पंचकोनाकृती ABCDE ची परिमिती किती. आता इथं आपल्या लक्षात येतं की काटकोन त्रिकोण आहेत 3 म्हणजे इथं पायथागोरसचं प्रमेय वापरता येईल, परंतु याआधी सोडवलेल्या उदाहरणाप्रमाणे इथं आपण पायथागोरसचं प्रमेय न वापरता बघा याचं उत्तर आपल्याला माहितीच आहे. आधीच्या प्रश्नामध्ये हे 8 उत्तर आलेलं होतं. इथं पण आपण तोच नियम वापरू. 12 आणि 15 यांची बेरीज 12 अधिक 15 27 दोघांमधला फरक 3 27 त्रिक 81 आणि या 81चं वर्गमूळ येतं 9 म्हणून ही बाजू येणार आहे 9. इथं मात्र आपल्याला कर्ण दिलेलं नाही त्याच्यामुळे इथं आपण बघू 12चा वर्ग 144 त्याची निम्मे 72 144 भागिले 2 72 आणि 72 वजा 35 जे उत्तर येणार आहे 37 म्हणजे ही बाजू मिळेल आपल्याला 37. आता आपल्याला या आकृतीच्या सर्व बाहेरील बाजू मिळालेल्या आहेत. आपण त्यांची बेरीज करू. 17 अधिक हे 9 आणि 8 17 म्हणजे 17 दुने 34 34 35 आणि 37 यांची बेरीज येते 106. 34 अधिक 35 अधिक 37 7 5 12च्या 16 इकडे 10 म्हणजे 106 हे उत्तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आलेलं आहे. यानंतर जाऊया खालच्या प्रश्नाकडे. पितळ या संमिश्रामध्ये हा शेवटचा प्रश्न आहे 90 क्रमांकाचा. पितळ या संमिश्रामध्ये तांबे व जस्त यांचे प्रमाण 13:7 असते तर 1.2 किलोग्रॅम वजनाच्या पितळाच्या भांड्यात जस्त किती ग्रॅम असेल. आता जस्ताचं प्रमाण आपल्याला काढायचं आहे. बघूया कसं ते. यासाठी दोघांचं मिळून प्रमाण आहे 13:7 म्हणजे दोघं मिळून प्रमाण असेल 13 अधिक 7 बरोबर 20 हे दोघं मिळून असेल म्हणजे 1.2 किलोग्रॅम आपल्याला ग्रॅममध्ये उत्तर हवं आहे म्हणजे 1.2 किलोग्रॅम बरोबर 1200 ग्रॅम. एकूण 1200 ग्रॅम आणि भाग 20 आहेत म्हणजे 1200ला 20ने भागल्यावर बघा 60 उत्तर येतं म्हणजे एक भाग म्हणजे 60. आपल्याला जस्ताचं प्रमाण काढायचं आहे. जस्ताचे भाग आहेत 7 म्हणजे 7 6 42 420 ग्रॅम हे या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे.